नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या गंमत गोष्टी या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो विजय कापडी लिखित प्यारेच्या आंघोळीचा तिढा. 4-2 दिवसापूर्वीच्या एका संध्याकाळची गोष्ट. पाय मोकळे करण्यासाठी नेहमीप्रमाणे मी जॉगर्स पार्कमध्ये गेलो होतो. तिथल्या एका कोपऱ्यातल्या बाकड्यावर बसून इतर मंडळींचं जॉगिंग कसं काय चाललंय ते लक्षपूर्वक पाहायला लागलो. आणि अचानक माझ्यापासून अवघ्याच काही अंतरावर बसलेले सदुभाऊ साठे दिसले. सदुभाऊ म्हणजे एकदम जॉली माणूस, एकदम उत्साही, भेटल्या पहिल्या छूट एखादा विनोद ऐकवणार. सदुभाऊविषयी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे विनोद ऐकावा तर तो त्यांच्याच तोंडून. विनोद सांगणं ही सुद्धा एक कला आहे आणि कला असल्यामुळे सगळ्यांना जमते असं कुठं आहे. काही जण विनोद सांगायला घेताना सुरुवातीला स्वतःच आधी हसतात आणि मग म्हणतात, हा विनोद नुसता आठवला तरी हसू येतं बरं का, ऐका बरं का. म्हणजे बघा बरं का तुम्ही, म्हणजे आता मलाच हसू येतं आहे म्हणजे तुम्हाला हसू येईल याची गॅरंटी मी कशी देणार, नाही का. पण एक चांगला म्हणजे सहसा कोणाच्या कानावर न आलेला विनोद म्हणून तुम्हाला सांगायला घेतला आहे मी बरं का. तर या मंडळींची अशी आणि एवढी प्रस्तावनाच असते. काही जण विनोद सांगता सांगता आपलं काहीतरी चुकलं याची कबुली देताना जीभ चावतात आणि म्हणतात, मी आधी शेवटच ऐकवला का, जाऊ दे दुसरा सांगतो, स्टॉक पुष्कळ आहे आपल्याजवळ. आणि झालं. आणखीन काही जण म्हणतात, नाही काय आठवत नाही हो, आजकाल काय झालं आहे, स्मरणशक्ती दगा द्यायला लागली आहे बघा. पण एक काळ असा गाजवला आहे म्हणता, सगळे हसायचे बरं का, अगदी खो 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 करून. पण हे सगळं ना सदुभाऊंच्या बाबतीत अजिबात होत नाही. ते डायरेक्ट विनोद सांगायला सुरुवात करतात. म्हणतात, अहो काय झालं, आपल्या व्याधींवर उपचार करून घ्यायला आलेल्या पेशंटला डॉक्टर म्हणाले, हे बघा तुमच्या व्याधीवर उपचार म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी 3 लाखांपर्यंत तरी खर्च येईल. यावर क्षणभर विचार करून पेशंट म्हणतो, आणि मी घरनं प्लॅस्टिक आणून दिलं तर. आणि मग विनोद ऐकवणाऱ्याबरोबर स्वतःही विनोद सदुभाऊ हसायला लागतात. दुसऱ्याला आनंद देता देता स्वतःसुद्धा ते आनंद घेतात. त्यामुळेच तर ते आम्हा सगळ्या मित्रमंडळींना हवेसे वाटतात. पण गेल्या 10-12 दिवसात मात्र ते जॉगिंग पार्कमध्ये दिसलेच नव्हते. आज ते दिसल्यावर मी दिशी उठून उभा राहिलो, त्यांच्या दिशेनं चालायला लागलो. 10-12 पावलात मी त्यांच्यापाशी पोचलो. नमस्कार असं म्हणत त्यांच्या शेजारी बसलो सुद्धा. सदुभाऊंनी मान वळवून माझ्याकडे बघितलं आणि त्यांचा चेहरा बघून माझ्या काळजातच सर्र झालं. त्यांच्या एरवीच्या हसऱ्या चेहऱ्यावर कुठल्या तरी व्यथेचं दर्शन घडलं. पुढच्या क्षणी ते हुंदका देत आहेत का काय असं सुद्धा वाटलं. त्यांच्या बाबतीत काहीतरी खूपच गंभीर घडलं होतं खास. मी आश्वासक मंद सुरात विचारलं, सदुभाऊ काय झालं आहे, गेल्या बऱ्याच दिवसात तुम्ही दिसला नाहीत कुठं, ते बाहेरगावी गेला होतात का. सदुभाऊंनी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, नाही मी इथेच होतो. मग कुठल्या महत्त्वाच्या कामात अडकला होतात का. मी परत विचारलं, नाही हो, कसलं आलं आहे महत्त्वाचं काम. सदुभाऊंनी मलाच उलट विचारलं, मग कोणी पाहुणे आले होते का तुमच्याकडे. त्यांच्या सरबराईत तुम्हाला वेळ मिळाला नसेल हो ना. किंवा तब्येतीची काही समस्या आहे का, म्हणजे तुमच्या स्वतःच्या तब्येतीची किंवा तुमच्या घरातल्या इतर कोणाची. मी त्यांना त्यांच्या जॉगर्स पार्कमध्ये न येण्यामागच्या कारणांची शक्यता एकामागून एक ऐकवायला लागलो. पण माझ्या प्रत्येक शक्यतेला नकारार्थी मान हलवण्यापलीकडे आणि नाही या शब्दाव्यतिरिक्त त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्यांना विचारलं, मग असा संकट कोसळल्यागत चेहरा करून का बसलाय तुम्ही. संकटच कोसळलाय हो. सदुभाऊ अधिकच रडका चेहरा करत पुढं म्हणाले, संकट म्हणजे आमच्या भास्करचं ठरलेलं प्रत्येक लग्न मोडायला लागलंय. आत्तापर्यंत 4 लग्न मोडली त्याची आणि कालच्या दिवशी 5वं लग्नसुद्धा मोडलं. घरी बसून हा प्रश्न कसा सोडवणार.
म्हणून आणि थोडा विसर पडावा म्हणून आज बाहेर आलो. काय म्हणताय? भास्करचं लग्न मोडलं? म्हणजे जमलेलं लग्न प्रत्यक्षात होण्याच्या आधीच मोडलं, आणि ते सुद्धा 5 वेळा? आश्चर्यच म्हणावं लागेल. अहो, तुमचा भास्कर म्हणजे रत्न आहे, रत्न. अहो, भास्कर देखणा आहे, प्रकृतीनं धडधाकट आहे, चांगला 5.6 फूट उंच आहे, उच्च शिक्षित आहे, आंतरराष्ट्रीय कंपनीच्या भारतातल्या ऑफिसमध्ये नोकरीला आहे तो. उत्तम पगाराचं पॅकेज त्याला मिळालं आहे. आणि तरीसुद्धा तो स्वभावानं नम्र आहे, हसतमुख आहे, मनमिळावू आहे. आणि अशा गुणी भास्करचं लग्न 1-2 वेळा नाही तर 5 वेळा मोडलं? नाही नाही नाही, माझा विश्वास नाही बसत आहे. मी सदुभाऊंना ऐकवलं. अहो, आम्हाला तरी कुठे खरं वाटतंय, पण अंतिम सत्य हेच आहे की त्याचं जमलेलं लग्न मोडतं, आणि त्याला कारण आहे प्यारे. प्यारे? कोण आहे हा प्यारे? कुठला आला आहे हा प्यारे? माझ्या पुढे उभा कर बरं त्याला. अरे, आमच्या भास्करचं लग्न मोडतो काय? समजतोस कोण स्वतःला? चांगला उभा आडवा घेतो त्या प्याऱ्याला, असा झापतो ना की पुन्हा म्हणून कुणाच्या वाट्याला जाणार नाही तो. नाहीतर असं करतो मी, नेमकं काय करावं त्या प्यारेचं हे मला तत्क्षणी काही सुचलं नाही. अहो, पण सगळा दोष प्यारेचाच आहे असं ठामपणे नाही ना म्हणता येणार. मला काहीसं शांत करण्यासाठी सदुभाऊ म्हणाले. असं म्हणताय? सदुभाऊ, मी तुम्हाला सांगतो, आपल्यातले काही जण इतके बावळट असतात ना की प्रसंगाचं महत्त्व त्यांच्या लक्षातच येत नाही. काहीच तरी बोलायचं म्हणून आपले बोलून जातात, आणि चांगलं जमत आलेलं काम त्यामुळे विस्कटतं की हो. आता आमचा दत्तू सातवळेकर आहे ना, त्याला ओळखता की तुम्ही? LICत 35 वर्ष कामाच्या टोपल्या टाकून हल्ली रिटायर झाला आहे बघा. हां, तर त्याच्या मुलाचं जमून आलेलं लग्न मोडलं, आणि त्याला कारणीभूत ठरला त्यांचा शेजारी पांडू गोडबोले. मुलीकडच्यांनी त्याला विश्वासात घेतलं, हळूच विचारलं, तुमच्या शेजारच्या दत्तू सातवळेकरांचा मुलगा पितो का? तर यावर पांडू गोडबोले हो म्हणून मोकळा झाला की हो. मुलाचं लग्न मोडल्याबद्दल जाब विचारायला गेलेल्या दत्तूला त्या पांडूनी काय सांगितलं? पांडू म्हणाला, माझा डाव्या कानाचा जरा प्रॉब्लेम आहे, आणि तुमच्या त्यांनी माझ्या डाव्या बाजूला येऊन काहीतरी विचारलं. मला वाटलं ते मला चहाला येतोयस का म्हणून विचारतायत. मी म्हणालो हो, आणि यावर ते तरा चालत निघून गेले की त्या दिवशी. तुमच्या मुलाबद्दल विचारत होते हो ते. तर बघा सदुभाऊ, हे असं असतं, आपल्यामुळे दुसऱ्याचं काय नुकसान झालं आहे हे या लोकांच्या गावी नसतो. प्यारेच्या बाबतीत सुद्धा काहीसं असंच म्हणावं लागेल हो. सदुभाऊ, मी पुन्हा विचारतो तुम्हाला, मला सांगा, कोण आहे हा प्यारे? कुणाचा प्यारे आहे हा? राहतो कुठे? करतो काय? म्हणजे भास्करचं जमलेलं लग्न नकळत मोडण्यापलीकडे तो दुसरा काही करतो का? मी सदुभाऊंना प्यारे संबंधी मोजून 5 प्रश्न विचारले. सांगतो, सगळं क्रमवार सविस्तर सांगतो. तुमच्याकडे वेळ आहे ना? वेळ? अहो, मी सेवानिवृत्त माणूस, माझ्याकडे वेळच वेळ असतो. तुम्हाला काळजी नका करू त्याची. तुम्ही मला सविस्तर सांगा तर खरं. ऐका, ते शांताबाई आहेत ना. आता या शांताबाई कोण? त्यांचा काय संबंध आहे? अहो, शांताबाई म्हणजे मी राहतो त्या 1 मजली इमारतीच्या अर्ध्या मालकीण बाई. तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, पण ते तेवढं महत्त्वाचं नाही आहे. काही वर्षांपूर्वी मी आणि माझे जवळचे स्नेही रामराव शितोळे कोण हे ओघानं कळेल, तर आम्ही दोघांनी मिळून 1000 चौरस मीटरचा एक भूखंड विकत घेतला, आणि ही सध्या राहत असलेली इमारत उभी केली. या इमारतीच्या वरच्या मजल्यावर मी माझ्या कुटुंबियांसमवेत राहायला लागलो, आणि अजूनही तिथे राहतोय. आणि तळ मजल्यावर ते रामराव शितोळे आणि त्यांच्या पत्नी शांताबाई राहायला लागल्या. आता 2 वर्षांपूर्वी रामरावांचं झालं निधन, शांताबाई पडल्या एकट्या. मग सोबत म्हणून त्यांनी एक गावठी कुत्रा पाळला. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, आमच्या घरात येण्यासाठी जो जिना आहे तो शांताबाईंच्या दर्शनी दाराच्या शेजारी आहे, आणि नेमका घोळ होतो ना तो त्याच ठिकाणी. घोळ होतो म्हणजे नेमकं काय होतं? नाही म्हटलं तरी सदुभाऊंची सविस्तर माहिती माझ्या मूळ गोंधळात भरच टाकत होती. ऐका, भास्कर आणि त्याला सांगून आलेली मुलगी यांची पहिली भेट आम्हा सगळ्यांच्या साक्षीनी घराबाहेर म्हणजे सार्वजनिक बागेत, हॉटेलात, मॉलमध्ये होते. मुलीला भास्कर पसंत पडतो, कारण तो तसा कोणालाही पसंत पडण्यासारखा आहेच आहे. दरम्यान भास्करनी ही मुलीला पसंती दिली की ती मुलगी, तिचे आईबाबा आमच्या घरी येऊ बघतात, कारण त्यांना मुलीचं सासर बघायचं असतं.
आणि अर्थातच त्यांना शांताबाईंचं घर ओलांडून तिथल्या जिन्याच्या पायऱ्या चढून वर यायला लागतं. मी सांगतोय ते सगळं डोळ्यांसमोर उभं राहत आहे ना तुमच्या? अहो, येतंय की लक्षात माझ्या. मग त्या मुलीला चढायला लागणाऱ्या पायऱ्यांची संख्या अंमळ जास्त आहे का हो? मग सवय नाही त्यामुळे तिच्या पायात गोळे येतात का पायऱ्या चढून? का लग्नानंतर या जिन्यावरनं ये जा करावी लागेल आणि सारखे सारखे पायात गोळे येऊ लागतील म्हणून तिने नकार दिलाय का? पण त्याच्यावर उपाय आहे ना. इमारतीला लिफ्ट बसून घ्या. हे तुम्ही त्यांना सांगा ना. नाही हो, जिन्याला अवघ्या 15 पायऱ्या आहेत की, तेवढ्यात पायाला गोळे कसे येतील? हां, मग तुमच्याकडचं इंटेरियर तिला पसंत नाही का? तसं असेल तर तिला हवं तसं बदलून घेता येईल की. त्याचं निमित्त करून नकार कशाला कळवायला पाहिजे तिने? मला तर वाटायला लागलं आहे मुलींनी आधीपासून नकार द्यायचं ठरवलेलं असावं. आजकालच्या मुली, तुम्हाला सांगतो सदुभाऊ मी, नाही हो तुम्ही पुढे बोलू नका ना. वस्तुस्थिती अशी आहे की मुलीला भास्कर आवडतो. आमचं घर आणि घरातली माणसंसुद्धा आवडलेली असतात तिला. पण आता कुठला पण राहिला मग? आमच्या घरात प्रवेश घेताना आणि प्रामुख्यानं शांताबाईच्या दाराजवळचा जिना चढताना मुलीच्या नाकाला मुरड पडते. मुरड पडते म्हणजे शी कसला बाई हा असह्य दुर्गंध, असं स्वतःशी पुटपुटत ती आपलं नाक रुमालात पकडते. त्यानंतर घरात प्रवेश करून सगळ्या खोल्या पाहून देव केलेलं चहापाणी नाकारून जिना उतरून रस्त्यावर पोचते तेव्हा कुठे सुरुवातीला नाकाशी धरलेला रुमाल बाजूला काढते, जोरजोरात श्वासोच्छ्वास घेते आणि घरी पोचल्यानंतर आपल्या पालकांना सांगते की अशा घाणेरड्या वासाच्या घरात आपण पुन्हा पाऊल ठेवू इच्छित नाही. हा प्रकार 5ही स्थळांच्या बाबतीत घडला हो. भास्करला नकार मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे इमारतीला येणारा तो घाणेरडा वास. आणि हे सगळं ऐकल्यावर तुमच्या न कळत तुमच्या तोंडाने जो भला मोठा आ वासलाय ना तो मिटवायला घ्या आणि समस्येवर तुमच्यापाशी 100% परिणाम करणारा उपाय असेल तर तो कृपा करून मला सांगा. सदुभाऊंनी आपल्या दर्दभऱ्या करुण आवाजात ऐकवलेली ही रडकथा ऐकल्यावर माझं डोकं सुन्न झालं. थोडा वेळ जाऊ देऊन मी डोक्यातला सुन्नपणा दूर केला आणि विचारलं, मलाच आधी सांगा की ही असह्य दुर्गंधी म्हणताय ना तुम्ही, ती येते कुठनं? म्हणजे उगम कुठं आहे या दुर्गंधीचा? शांताबाईच्या घरात अगदी दारापाशी बसलेल्या त्या प्याऱ्याच्या अंगप्रत्यंगातून येते दुर्गंधी. पुन्हा प्यारे. अरे पण हा प्यारे आहे कोण? त्याच्या अंगातून असा घाणेरडा वास काय येतोय? स्वच्छतेच्या नियमांबद्दल त्याला काही माहिती नाही आहे का? अहो प्यारे, प्यारे म्हणजे त्या शांताबाईंनी स्वसंरक्षणार्थ आणि सोबत म्हणून पाळलेला कुत्रा. गेल्या वर्षभरात किंवा कदाचित त्याहून अधिक काळात त्याचा आणि आंघोळीच्या पाण्याचा संबंध आलेला नाही, त्यामुळे त्याच्या अंगाला दुर्गंधी सुटली आहे. पण मग त्या दुर्गंधीचा त्या खुद्द शांताबाईंना त्रास नसेल का होत? नसेल. कारण ज्या अर्थी प्यारेला आंघोळ घालायच्या कार्यक्रमापासून त्या स्वतः दूर राहू पाहतात त्या अर्थी आणि त्या दुर्गंधीची सवय झाल्यामुळे त्या बुद्ध्यास त्याच्याकडे दुर्लक्ष करत असाव्यात. पण त्याचा दूरगामी परिणाम असा झाला आहे की त्यांच्या घराप्रमाणे अगदी तेवढाच नसला तरी थोडाफार दुर्गंध आम्हालाही जाणवायला लागला आहे. त्याची आम्हालाही आता सवय झाली आहे. पण परक्याच्या घरातून आमच्या घरात कायम मुक्कामाला येऊ पाहणाऱ्या मुलीला ही दुर्गंधी तापदायक नाही का? ऐशी म्हणजे भास्करला नकार मिळण्यामागचं कारण हे. अरे बापरे. माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडला. का का काय झालं? सदुभाऊंनी विचारलं. मी खुलासा करण्याकरता म्हणालो, नाही म्हणजे अशीच एक दुर्गंधीची घटना माझ्या कानावर आली होती ती आठवली. म्हणजे या घटनेतला मुलगा खेड्यातला आणि मुलगी शहरातली. दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. शिकता शिकता एकमेकांच्या प्रेमात पडले. पदवी संपादन झाल्यावर मुलीच्या लग्नाचा विषय घरात निघाला तेव्हा मुलीने आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगून लग्न करीन तर त्याच मुलाशी असा आग्रह धरला. घरच्यांनी मुलाच्या पालकांशी संपर्क साधला, त्यांच्या लग्नाला संमती मिळवली, साखरपुडासुद्धा झाला. एक दिवशी मुलीच्या आईच्या मैत्रिणी तिला म्हणाल्या की चला लग्नाआधी तुमच्या मुलीचं सासर तरी बघून येऊ. लगेच त्यांनी मुलाच्या आईशी संपर्क साधला, आपल्या मैत्रिणींच्या बरोबर येत असल्याचं कळवलं आणि गाडी करून त्या खेडेगावी निघाल्या सगळ्या. तासाभराचा प्रवास आटोपला. मुलाच्या घराच्या दाराशी गाडी पोहोचली.
गाडीतून उतरून सगळे प्रवेशद्वाराशी पोहोचले. मात्र सदुभाऊंची उत्सुकता वाढवण्यासाठी मी थांबलो. सदुभाऊंनी विचारलं, काय झालं हो तिथे? अहो, खेड्यातलं घर. दाराशी त्यांनी एक शेळी बांधून ठेवली होती. तिथे शेळीसाठी ठेवलेला चारा आणि शेळीनं केलेलं मलमूत्र विसर्जन यामुळे शहरी बायकांच्या नाकाला अशी काही दुर्गंधी झोंबली की फाड 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 सगळ्या जणी शिंकायला लागल्या. शिंकता शिंकता त्याच पावलाही माघारी वळल्या आणि गाडीत जाऊन बसल्या. एकीनं मुलीच्या आईला ऐकवलं, या घाणीत तुम्ही तुमच्या मुलीला देऊ इच्छिता? अहो, शहरातली मुलगी तुमची आजारी पडेल इथे आल्यावर. झालं. मुलीच्या आईने फोनवरच आपण पोहोचलोय आणि लगेच परत जाणार आहोत हे कळवून टाकलं. वर्माई धावत धावत गाडीपाशी आल्या, पण त्यांना ठाम नकार ऐकवला गेला. पुन्हा कधीतरी येऊ, सध्या जरा घाईत होत असं म्हणून गाडी उडवत फुर्र दिशी निघूनही गेल्या. मुक्कामाला पोचता पोचता निरोप पाठवला, तुमच्या प्रवेशद्वारापाशी बांधलेली शेळी आणि तिच्यामुळे सभोवताली पसरलेली दुर्गंधी आम्हाला आणि आमच्या सुकन्येला सोसण्याच्या पलीकडची आहे. तस्मात आधी शेळीला घराबाहेर काढा. दुर्गंधीपासून कायमची सुटका झाल्यानंतरच हे लग्न होईल. शेळी किंवा आमची मुलगी यात तुम्हाला एकीची निवड करावी लागेल. आणि एवढं सगळं सांगून सदुभाऊंना मी म्हणालो, तर पुढे काय झालं ते मला माहिती नाही, पण तिकडे ती शेळी आणि त्या मुलाचं लग्न आणि तुमच्याकडे शांताबाईचा प्यारे आणि तुमच्या भास्करचं लग्न यात साम्य दिसलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. अहो, पण तुम्ही महत्त्वाचं काय ते विसरताय. ती शेळी त्या मुलाच्या घरात आहे, त्याच्या मालकीची आहे ती. त्यामुळे त्यांनी काढला असेल तोडगा. मग आमचं काय? प्यारे म्हणजे तो कुत्रा तो शांताबाईचा आहे, त्याला मी कसा हात लावणार? हां, पण तुम्ही शांताबाईंना सांगू शकता ना की प्यारेमुळे तुमच्या भास्करची गैरसोय हो बघतीये. अरे हां, हे मी विसरलो. बरं झालं आठवलं. अहो, शांताबाईंकडे त्यांचे नातेवाईक येत जात असतील ना, त्यांची काय प्रतिक्रिया आहे? सदुभाऊ खांदे उडवत म्हणाले, आता त्यांच्या प्रतिक्रियेचं मी कसं आणि काय सांगणार? पण एकदा मी नातेवाईकांना जरा आडून विचारलं की दुर्गंधी तुमच्या नातेवाईकांना कशी चालेल. त्यावर शांताबाई म्हणाल्या, नको ते नातेवाईक पळून जातात हे चांगलंच आहे की. मला जे नातेवाईक हवे त्यांच्याकडे मी स्वतः जाते, त्यांना इकडे येऊच देत नाही. म्हणजे नको असलेल्या नातेवाईकांना चहा देणं टळतं आणि मी स्वतः नातेवाईकांकडे जात असल्यामुळे माझ्या चहाचा खर्च त्यांना करायला लागतो. दोन्हीकडून माझाच फायदा आहे का नाही? असं म्हणाले ते शांताबाई. बरेच हिशोबी दिसत आहेत की. आत्ता आलं ध्यानात. आता त्या प्यारेला आंघोळ घालायची म्हणजे डॉग शॉप आणावा लागेल. तो नसता खर्च वाचवण्यासाठी त्याला आंघोळीपासून लांब ठेवत असणार. त्यांचं काय ते त्याच जाणवत बाबा. पण अशा दुर्गंधीमय वातावरणात राहायचं म्हणजे आजाराला निमंत्रण देण्यासारखं आहे सदुभाऊ. अहो, तुम्ही त्यांना सरळ सांगा ना की त्या जर प्यारेला आंघोळ घालणार नसतील तर आम्ही घालू म्हणो. काय सांगताय राव? अहो, दुसऱ्याच्या कुत्र्याला त्यातल्या त्या शांताबाईच्या प्यारेला आंघोळ घालायला पुढाकार घेणं ही काय खायची गोष्ट आहे? सुरुवातीला त्याला न्हाणीघराच्या दिशेनं नेण्यासाठी ओढायचं म्हणजे अंगातलं सगळं बळ खर्ची घालायला लागेल. इतकं बळ या वयात मी कुठून आणणार? शिवाय कुत्र्यांना आंघोळ घालायचा मला कुठे आहे पूर्वानुभव? आणि या उसाभरीत तो मला कुठे चावला बिवला म्हणजे? आपण नाही रे बाबा असलं काही धाडस बिडस करणार. अहो सदुभाऊ, तुम्ही कशाला करायला पाहिजे हे सगळं? भास्करला सांगा ना. म्हणा बायको हवी असेल तर प्यारेला आंघोळ तुला घालायला लागेल. ऐकेल की तू तुमचं. नाही जमायचं. अहो, भास्कर एका बहुराष्ट्रीय कंपनीत फार मोठ्या हुद्द्यावर आहे. तो शेजाऱ्याच्या कुत्र्याला आंघोळ घालतो ही बातमी त्याच्या ऑफिसात पोचली आणि ती पोचणार म्हणजे शांताबाईच बातमी पोचवायचं काम करेल. मग त्याच्या ऑफिसमधली पद काय राहील? शिवाय एक सहृदय पिता म्हणून भास्करला हे काम करायला सांगणं शोभतं का मला सांगा? अहो, मग या प्यारेच्या दुर्गंधीचा तिढा सुटणार कसा? आणि तो सुटल्याशिवाय भास्करचं लग्न होईल कसं? थांबा थांबा थांबा, मला काहीतरी नवीन सुचू बघतोय. हां, हे करून बघायला हरकत नाही. नाही 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 नाही, प्यारेला आंघोळ बिंघोळ घालायची नाही आहे. खुद्द शांताबाईच या बाबतीत उदासीन असतील तर आपण कशासाठी पुढाकार घ्यायचा? मला 1-2 क्षणापूर्वी सुचलेला नवीन उपाय म्हणजे प्यारेच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्याचा रामबाण उपाय म्हणजे सुगंधी म्हणून टी व्हीवर जाहिरात करणारा सुगंधी स्प्रे आपण विकत आणायचा, तो सदैव खिशात ठेवायचा, येता जाता शांताबाईच्या दरवाजाच्या दिशेनं त्याचे फवारे उडवत राहायचं. कशी काय कल्पना? खर्ची काय कल्पना?
अहो, अशा सुगंधी फवाऱ्याची किंमत किती असेल ठाऊक आहे का? नाही ना? मलाही ठाऊक नाही म्हणा, पण ते प्रकरण महागात पडू शकतं. हो, अहो तो नष्ट खर्च आपण म्हणजे मी का म्हणून करायचा? अहो तुमच्याशिवाय दुसरा कोण करणार आहे? शिवाय तुम्ही भास्करचं लग्न करायचं ठरवलं आहे ना, बराच खर्च वधूकडचे करतील म्हणजे त्याची पद्धत आहे म्हणतो. त्यांनाच सांगायचं लग्न लागण्याआधी सुगंधी फवाऱ्याची पेटीच पोचती करावं म्हणा आमच्या घरी. नाही हो, नाही असं नाही सांगता येणार. शिवाय सुगंधी फवारे उडवणं हा काही कायमचा उपाय नाही ना म्हणता येणार. हां, हेही बरोबर आहे. कायमचा उपाय पाहिजे नाही का? डोकं खाजवायला लागेल. अरे हो, आपण हे काम खुद्द शांताबाईंच्या गळ्यात बांधू. दीर्घकाळपर्यंत प्यारेच्या अंगाला पाण्याच्या थेंबाचा स्पर्श न झाल्यामुळे तो आजारी पडू शकतो. मूक प्राण्यांप्रती दया दाखवणाऱ्या सरकारी नाही तर खाजगी संस्थेकडे तक्रार नोंदवून टाकू आपण. हां, हे ठीक आहे. हे ऐकलं की शांताबाई सरळ सुतासारख्या सरळ येतील आणि लवकरात लवकर प्यारेला आंघोळ घालायला घेतील. बापरे, अहो शांताबाईंना असं सांगायला घ्यायच्या आधी अंगात चिलखत आणि डोक्यावर लोखंडी टोप घालून जायला लागेल. काही प्रसंगी भलत्या आक्रमक झालेल्या पाहिल्या आहेत मी त्या. अहो मागे एकदा त्यांच्या दाराशी आलेल्या फेरीवाल्यानं नाक वाकडं तिकडं करत विचारलं होतं की तुमच्या कुत्र्याला एवढी घाण काय येते? अहो हे ऐकून शांताबाई त्याला धुण्याची काठी घेऊन मारायला निघाले की. हां, पण तुला मला मारायला येणार नाहीत म्हणा त्या, पण कुचका शेरा मात्र ऐकवल्या वाचून सोडणार नाहीत. म्हणतील दुसऱ्याच्या कुत्र्यांना आंघोळ घालायचा साईड बिझनेस कधी सुरू केलाय तुम्ही? मग काय सांगणार? असं म्हणताय? राहिलं. मी तुम्हाला इससे भी ज्यादा कल्पना ऐकवू शकतो. अहो त्या बाबतीत आपलं डोकं काय चालतं एकदम भन्नाट. आणि मग नवीन उपाय सुचावा म्हणून मी मन एकाग्र केलं, डोळे मिटून घेतले. एक दोन क्षण असेच गेले आणि मी डोळे उघडले तर जॉगर्स पार्कचा राखवालदार समोर उभा होता. आम्हा दोघांकडे आळीपाळीनं बघत म्हणाला, काय काका, काय घरी जायचं नाही काय? रात्रीचे 9 वाजून गेले की. आता पार्कात आपण तिघंच राहिलोय म्हणजे तुम्ही दोघं आणि मी. चला पार्क बंद करायचा मला. मी म्हणालो, सदुभाऊ चला, ना उमेद होऊ नका, उद्याच्या दिवशी आपण इथेच भेटू. मी रात्रभर तुमच्या समस्येवर विचार करून असा काही प्रभावी तोडगा शोधून काढेन की तुम्हाला प्रत्यक्षात उतरवायला निश्चित आवडेल. आणि आम्ही निघालो. वाटेत घरी पोचल्यावर जेवण घेताना अंथरुणावर पडल्या पडल्या मी एकाच प्रश्नाचं उत्तर शोधायला लागलो, प्यारेच्या आंघोळीचा प्रश्न सोडवायचा कसा? शेवटी तर विचार करून करून डोकं रिकामं झालं का काय अशी भीती वाटून मी झोपलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत मला एकही नवीन तोडगा काही सुचला नाही. सदुभाऊंची भेट घ्यायची टाळायची का आता? पण नको, अशी पाड दाखवायला नको. आपल्यासारख्याला शोभत नाही ते. ठरलेल्या वेळी जॉगर्स पार्कमध्ये प्रवेश केला. सदुभाऊ आधीच येऊन माझी वाट बघत होते. मी शरमलो. मनामनाच्या बेड्या पायात घातल्या गं संथ संथ पावलं टाकत त्यांच्यापाशी गेलो. सदुभाऊंनी मोठ्या आश्वासक नजरेने माझ्याकडे बघितलं. मी नकारार्थी मान हलवल्यावर ते कालच्यापेक्षा जास्त केविलवाणे दिसायला लागले. मला त्यांच्याकडे बघवेना हो. चेहऱ्यावर उदास भास पसरवून मी त्यांच्या शेजारी बसून राहिलो. याच अवस्थेत थोडा वेळ गेला आणि जॉगिंग ट्रॅक ओलांडत एक अनोळखी तरुण भराभरा चालत आमच्याच दिशेनं येतोय असं आम्ही पाहिलं. पुढच्या क्षणी तो तरुण आमच्याजवळ आला. आमच्या दोघांकडे बघत म्हणाला, काका काय झालंय? काय काय प्रॉब्लेम आहे का? अहो तुम्हा दोघांना मी नेहमी बघतो, दोघं हसत असता, खूप छान वाटतो. तुमच्याच वयाच्या इतर माणसांना असं मनमोकळं हसताना मी क्वचित पाहिलं आहे. तुम्ही म्हणजे सन्माननीय अपवाद आहात सगळ्याला. आणि आज मी काय बघतोय, तुमच्या दोघांचे चेहरे इतके मलूल. मला सांगा काय झालंय, सांगा मला. परका समजू नका काका तुम्ही, आणि मी काही परका नाहीच आहे. हे बघा काका, तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. माझ्या पद्धतीनं त्याला भेटायला निश्चित आवडेल मला. अहो आमच्या संघटनेचं कामच आहे ते. मी तुमचा प्रॉब्लेम दूर करायचा नक्की यशस्वी प्रयत्न करीन, अँड आय मीन इट. उगाच मी तोंडाची वाफ दवडणारा माणूस नाही आहे. माझं नाव अभिजित. सदुभाऊ आणि मी एकमेकांकडे बघितलं राहिलो. मी भुवई उडवली. सदुभाऊंनी संमतीदर्शक मान हलवली. मी मला जमेल त्या पद्धतीनं त्याला प्यारेच्या आंघोळीचा, खरं म्हणजे आंघोळ घातली जात नसल्यामुळे त्याला सुटलेल्या दुर्गंधीचा किस्सा अभिजितला ऐकवला. आणि तो काय म्हणू बघतोय म्हणून कान दिले. काही क्षण विचार केल्यासारखा चेहरा करत तो उत्साहानं म्हणाला, एवढंच ना काका, कुठे राहता सांगा. मी सदुभाऊंचा पत्ता ऐकवला. अहो काका, मी जवळच राहतो. मी उद्या सकाळी येतो माझ्या मित्रांच्या बरोबर आणि चुटकीसरशी सगळा परिसर दुर्गंधी मुक्त करतो, तुम्ही बघा.
आणि तो मागे फिरला. भराभरा चालत ट्रॅकपाशी पोचला, धावायलाही लागला. आम्ही दोघेही त्याच्याकडे बघत राहिलो. सारखं वाटत राहिलं याला कसं जमणार आहे. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी जॉगर्स पार्कपाशी पोचलो तर गेटपाशी सदुभाऊ माझी वाट बघत असल्यासारखे उभे होते. माझ्या जवळ येऊन माझा हात आपल्या हातात देत म्हणाले, अरे जमलं बरं का, जमवलं त्या पठ्ठ्याने. काय सांगू तुला, आज सकाळी सकाळी गेट उघडून 4-6 तरुणांचा घोळका शांताबाईच्या घराच्या जवळ दिसला. मी आणि भास्कर जिना उतरून पटापटा खाली आलो. एव्हाना ती मंडळी शांताबाईच्या घरात पोचली. कुठे आहे तुमचा तो लाडका, जो आंघोळ म्हटले की पळ काढतो, कुठे आहे तो, असं काहीसं म्हणत आजूबाजूला बघत ती पोरं प्यारेच्या जवळ गेली. प्यारेनी भुंकायला तोंड उघडायच्या आधी त्याच्यातल्या दोघांनी चांबड्याच्या पट्ट्याने त्याचं तोंड आवळलं आणि सरळ त्याला उचललं आणि न्हाणी घरात घेऊन गेले. न्हाणी घराचं दार खाटकानं बंद झालं. त्यानंतर पाण्याच्या बादल्या मागून बादल्या ओतल्याचा, साबण खसा चोळण्याचा आवाज आलटून पालटून कानावर यायला लागला. बाहेर शांताबाई असहाय्य हतबल अवस्थेत कमरेवर हात ठेवून उभ्या होत्या. त्या नेहमीच्या आक्रमक शांताबाई नव्हत्याच जणू. मी हाताच्या इशाऱ्यानं शांताबाईंना धीर द्यायचा प्रयत्न करायला लागलो. 10-15 मिनटं पुढे सरकली आणि ते दार खट्टकनं उघडलं. आधी 1-2 बाहेर आले. मागोमाग शांताबाईचा प्यारे आला. आज त्या क्षणी तो खराच प्यारे दिसत होता बरं. खूप दिवसांनी अंगावर पाणी पडल्यामुळे तो त्याच्या नकळत सुखावलेला होता. पुढच्या क्षणी त्यांच्यातल्या दोघांनी सुगंधी फवारे उडवले. सभोवत आली. पहिल्यांदा शांताबाईच्या घरात सुगंध दरवळलेला जाणवला. अभिजित शांताबाईंना म्हणाला, याला आंघोळ घ्यायच्या आधी आपली परवानगी घ्यायला पाहिजे होती आम्ही, पण ती घेण्यासाठी तोंड उघडायला लागलं असतं आणि तोंड उघडलं असतं तर भसदिशी घाण वास आमच्या तोंडात गेला असता, आम्ही झालो असतो बेशुद्ध. पण आता कसा सुगंध दरवळतोय. पाहिलं की नाही तुम्ही, तुमच्या या लाडक्याला धुवून साफ सुथरा करून टाकलाय. नाही तुमची चूक नाही बरं का. या तुमच्या सध्याच्या वयात याला आंघोळ घालणं म्हणजे असं. यापुढे दर महिन्याच्या अखेरच्या दिवशी आम्ही सगळे आंघोळ घालू याला. आमच्या संघटनेच्या समाजकार्याचा भाग आहे तो. आणि एवढं सांगून ते अभिजित सकट सगळे निघून गेले हो. शांताबाई मडदिशीने कोचावर बसल्या. मी आणि भास्करनी दीर्घ श्वास घेता येईल एवढा सुगंध अंगात साठवला. शांताबाईंचा निरोप घेतला. आणि अरे मी हे काय सांगत बसलोय, विनोद ऐक, ताजा आहे, ऐकतोयस ना. ऑफिसातून घरी आलेला नवरा आल्या बायकोला म्हणाला, अगं प्यायला पाणी आण ग. बायकोनी त्याला विचारलं, का हो, तहान लागली आहे का. नवरा म्हटला, नाही ग, माझा गळा कुठून लीक होतो का ते बघायचं आहे. आम्ही दोघेही खळखळून हसायला लागलो. दूर उभा असलेला अभिजित सुहास्य मुद्रेनं आम्हा दोघांकडे बघत राहिला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांची कथा प्यारेच्या आंघोळीचा तिढा. कथा तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ लाईक करा. कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथा ऐकण्यासाठी. नमस्कार.